मित्रांनो, खरीप हंगाम 2025 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा जाहीर केलेला आहे. परंतु मित्रांनो, हा पीक विमा नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होईल याबाबत शेतकऱ्यांच्या मनामध्ये संदिग्धता आहे. मित्रांनो, ही योजना महाराष्ट्रामध्ये खरीप हंगाम 2025 मध्ये एकूण 14 पिकांमध्ये राबवली गेली. यामध्ये भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीन, कापूस आणि खरीप कांदा या 14 पिकांसाठी ही राबवली गेली. मित्रांनो, यामध्ये आता या पिकांचं जे काही नुकसान झालेलं आहे याचा जो पीक विमा आहे, हा पीक विमा जमा होण्याच्या नेमक्या संभाव्य तारखा काय आहेत, याचं नेमकं या योजनेचं वेळापत्रक काय आहे ते आपण या ठिकाणी समजावून घेऊयात. तर यामध्ये बघा मित्रांनो, सरासरी उत्पादनाची आकडेवारी विमा कंपनीस सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजे जी काही सरासरी उंबरठा उत्पन्न आलं आहे त्याच्या उत्पन्नाची सरासरी आकडेवारी हे विमा कंपनीनं कधी जाहीर करायचं आहे, तर मूग व उडीद या पिकांसाठी आहे 15 नोव्हेंबर ही तारीख. आणि इतर जी काही सर्व खरीप पिके आहेत, तूर, कापूस व कांदा ही 3 पिके वगळून म्हणजे याच्यामध्ये सोयाबीन, बाजरी, नाचणी, कारळे, तीळ इत्यादी पिकांचा समावेश आला. यांची तारीख आहे 31 जानेवारी आणि कापूस आहे 28 फेब्रुवारी. तूर व कांदा यांची तारीख आहे 31 मार्च. तर आता नेमकी नुकसान भरपाई अदा करण्याची नेमकी तारीख काय असणार आहे, तर सरासरी उत्पादनाची आकडेवारी किंवा अनुदान इत्यादी प्राप्त झाल्यानंतर 3 आठवड्यांनी ही नुकसान भरपाई अदा करणं गरजेचं आहे. तर यामध्ये मूग व उडदाची अंतिम तारीख आहे 15 नोव्हेंबर. तर जवळपास डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणं गरजेचं आहे. यानंतर जी काही इतर सर्व खरीप पिके आहेत यांची तारीख आहे 31 जानेवारी. तर फेब्रुवारीच्या 21 तारखेपर्यंत हा पीक विमा जमा होणं गरजेचं आहे. कापूस आहे 28 फेब्रुवारी. तर मार्चच्या महिन्यामध्ये हा पीक विमा जमा होणं गरजेचं आहे. आणि तूर व कांदा यांची तारीख आहे 31 मार्च. तर हा पीक विमा एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या वेळापत्रकानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्याच्या या संभाव्य तारखा आहेत. तर अशा पद्धतीने हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने त्या पिकानुसार जमा होणं गरजेचं आहे. धन्यवाद.